बघू शकता किती सुट्टी सुट्टी झालेली. श्रावण सोमवारच्या उपवासासाठी जर साबुदाणा खिचडी बनवणार असाल तर आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. स्टार्ट करूया रेसिपीला. सर्वात पहिले आपण घेऊया तूप. आता यामध्ये आपण जिरा, मिरची आणि थोडंसं कढीपत्ता टाकूयात. तर यामध्ये उकडलेली बटाटे टाकूयात. कट करून सगळं ठेवलेले आहेत, फक्त यात ॲड करायचं. जेवढे आपले साबुदाणे खुले असतील आणि तेवढी खायला मजा येईल. चला आता यामध्ये साबुदाणा ॲड करूया. साबुदाणा हे आपल्याला ओव्हरनाईट भिजत ठेवायला लागतं. शेंगदाणा भाजलेला आणि त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करून त्याचा चुरा केलेला आहे. तो चुरा आपण याला ॲड करूया. ह्याने जो क्रंचीनेस येतो ना, एक नंबर. आता यामध्ये आपण टेस्टनुसार मीठ आणि वरून थोडीशी साखर टाकूया. ही परत मिक्स करून घेऊया. पण 3 वेळा साबुदाण्याला धुवून घ्यायचं असं रात्री भिजत टाकायच्या पहिले, जेणेकरून त्याच्या आतमध्ये जेवढा स्टार्च असतो तो निघून जाईल. बघू शकता मित्रांनो, आपली खिचडी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता हिला हाय फ्लेमवरती 2 मिनिटं ठेवूयात. आहे की नाही एकदम सुट्टी सुट्टी. बघा वरतून कोथिंबीर ॲड करूयात. कोथिंबीर ॲड करून मस्त मिक्स करू. बघू शकता किती सुट्टी सुट्टी झालेली. बघा किती मोकळी आणि खमंग आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. आता ह्याला आपण टेस्ट करून बघूया. बघू कशी आहे. एक नंबर झाले मित्रांनो. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण इकडून पुढे श्रावणच्या रेसिपी सुरुवात करणार आहोत. व्हेजमध्ये ब्रेकफास्ट वगैरे, डिनर, लंच याच्या रेसिपी आपण घेऊन येणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.